जय शिवराय। आम्ही आज माननीय आमदार साहेब यांचा आपल्या तालुक्यानी अतिशय त्यांना उत्स्फूर्त असा जो दादांना विजय या तालुक्याने दिलेला आहे। तर दादा आज या ठिकाणी दादांचा सन्मान करण्यासाठी आम्ही सर्व नळवणे ग्रामस्थ आलेलो आहे आणि आम्ही एक आमचं नळवणे कुलस्वामी खंडोबाला एक नवस केला होता की आजपर्यंत कुठल्याच आमदारांनी आमच्या गावासाठी दादांनी इथून पाठीमागच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये अनेक काँक्रिटीकरणचे रस्ते, साखव पूल किंवा देवस्थानच्या खंडोबा देवस्थानच्या रस्त्याचं काम अशी अनेक किंवा पाण्याच्या संदर्भामध्ये CCTV वगैरे असे अनेक कामं दादांनी इथून पाठीमागच्या काळामध्ये केलेले आहेत आणि आता प्रायोगिक तत्वावरती आता 3 ते 4 रस्त्यांची कामं ह्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये दादा त्या ठिकाणी गावामध्ये सुरू करत आहेत। सांगायचं तात्पर्य एवढंच की जुन्नर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असणारं नळवणे गाव आणि त्या गावाला आजपर्यंत कुणीही त्या गावाकडे किंवा पठारभागाकडे लक्ष दिलं नव्हतं। पण दादांनी ज्यावेळेस त्यांना 2014ची आमदारकी मिळाली त्यावेळी दादांनी सांगितलं होतं की पठारभागाच्या पाण्यासाठी माझा प्रयत्न राहील आणि खरोखरच दादांनी मग आपले पालकमंत्री असतील, पालकमंत्री अजितदादांना किंवा जे आपले बापट साहेब होते त्यांच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामं दादांनी पठारभागासाठी दिलेले आहेत। त्यामध्ये आमचा नळवण्याचा किंवा आण्याचा हा अग्रगण्य म्हणजे प्रथम क्रमांक आमच्या गावांना दिलेला आहे। याचा औचित्य साधून आपला एक चांगला माणूस या जुन्नर तालुक्याचा आमदार व्हावा की ज्यांनी जो खरोखरच गोरगरिबांचा कैवारी आहे, ज्यांनी आमच्या नवलेवाडी सुरकुलवाडी ज्या नळवण्याच्या वाड्या आहेत अशा तेथील काही लोकांचे ॲक्सिडेंट झाले किंवा त्यांच्या मुलाबाळांचा गुणगौरव करण्यासाठी दादा अक्षरशः चिखलातून चालत गणेश मंडळांना त्याचप्रमाणे नवरात्र मंडळांना एवढ्या दुर्गम भागामध्ये येऊन थंडी वारा पावसाचं येऊन दादांनी आजपर्यंत भेटी दिलेल्या आहेत। तर सामान्य माणसाचा आमदार आज आम्हाला सर्व तरुणांना किंवा वयोवृद्धांना वाटतं की दादा आमदार नाही झाले तर सामान्य माणूस या जुन्नर तालुक्याचा आमदार झालेला आहे। म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही सर्व तरुण मंडळी आणि आमच्या बरोबर जे वयोवृद्ध मंडळी आहे आम्ही एक देवाला नवस केला होता की माननीय आमदार शरददादा सोनवणे आपला माणूस एक शिवभक्त आहेत, हे निवडून आल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या वजनाची म्हणजे त्यांच्या वजना एवढं खोबरं देवाला उधळून तळी भंडार करून त्यांच्या वजनाची तुला त्या ठिकाणी चंपाषष्ठीच्या दिवशी शनिवार दिनांक 7/12/2024 रोजी शनिवारी दुपारी 1 वाजता दादांच्या वजनाचा तळी भंडार म्हणजे त्यांच्या वजनाची खोबऱ्याची तुला त्या ठिकाणी नळवणे कुलस्वामी गडावर करणार आहोत। तरी नळवणे किंवा जुन्नर तालुक्यातील सर्व भाविकांनी त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा व दादांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी नळवणे ग्रामस्थ आणि सर्व तरुण मंडळींच्या वतीने दादांना विनंती करतो। धन्यवाद।